सो हाय जुली, कशी आहे तू? कुठून सुरू करू मी? ॲक्च्युली आपण जास्ती भेटायचो ते GCRमध्ये आणि एक्झामच्या वेळेला, आणि मला असं वाटते तिथूनच आपलं बॉन्डिंग जे काही होतं, बिकॉज तेव्हापासूनच चालू झालं. कारण की असं म्हणतात ना की क्रायसिसमध्ये होणारं बॉन्डिंग लाँग टर्म टिकतं. कारण दुसरं एक कारण म्हणजे आपला सोबतचा अभ्यास, एक्झाममध्ये येणारे टेन्शन्स आणि वायवाच्या आधी येणारे सगळे पाल्पिटेशन्स, आणि हे ते सगळे आपण सोबतच फेस केले आहे. त्याच्यानंतर इंटर्नशिप वॉज द मोस्ट ब्युटिफुल पिरियड. कारण मला काम करायचं होतं इंटर्नशिपमध्ये. ऑब्व्हियसली आपल्या बॅचने खूप काम केलं, पण मला ज्या 2 पार्टनर्स मिळाल्या, तू आणि श्वेता, त्याच्यामध्ये आपली इंटर्नशिप खूपच चांगली गेली. म्हणजे रात्रभर जागून सॅम्पल काढायचं, काहीतरी बडबड बसायचं. आणि आपण मोस्टली असं म्हणजे ते अंडा पोहा खायला जाणं वगैरे तेवढं काही जास्ती केलं नाही. आपण कामच करत राहायचं. सावनेरच्या आठवणी आपल्या खूप साऱ्या आहेत. मला अजूनही आठवतं की जुई एवढे मोठे मोठे बुक्स घेऊन यायची आणि मी तिला नेहमी म्हणायची की तू इतकी मोठी बॅग आणते कशाला. 4.5 वर्षही तिने त्या बॅग्स एक्झामच्या वेळेलाही म्हणजे कॅरीज केल्या, आणि सगळे पुस्तक घेऊन यायची आणि वाचायचो आम्ही किती ते मलाही नाही माहिती. सावनेरला पण पूर्ण बुक्सची आय थिंक एक बॅग घेऊन आली होती जुईली, की तिथे आम्ही थांबलो पण नाही तेवढे दिवस, पण तिच्या बुक्स मात्र पूर्ण असायच्या. आणि दुसरं म्हणजे एक सांगावंसं वाटतं की जुईलीला म्हणजे ताईचा इतका हे होता, स्नेहलताईचा, की कॉन्स्टंट स्नेहलताई. आणि स्नेहलताईला आम्ही ऑर्थोमध्ये पाहिलं, हाऊ शी वॉज वर्किंग, अँड द सेम सिन्सिअरिटी अँड हार्डवर्किंग नेचर इज इन जुई ऑल्सो. तर तू हार्डवर्किंग तर होतीस, तू सिन्सिअर पण आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू बदमाश पण आहे. आणि कालपासनं नाही म्हणू शकत, पण सॅटर्डेपासनं जेव्हापासनं मी हपलपफ म्हटलं जुईला, जुई इज ट्राईंग टू कन्व्हिन्स मी की आय एम नॉट अ हपलपफ, अँड आय हॅव गिवन हर 1000 ऑर रिझन्स दॅट शी इज हपलपफ. आणि शेवटी मग काल फोन करूनही जुईली ग्रिफिंडॉरचा हे नाही सोडला. सॉरी बाकीच्यांना ह्या व्हिडिओमध्ये आम्ही काय बोलतो आहे ते असं वाटत असेल आहे, पण दीज आर द हाऊसेस इन हॅरी पॉटर सिरीज. म्हणजे त्या ज्यांना नाही माहीत आहे त्यांच्यासाठी आहे, की ज्यांना सॉर्ट आऊट करून ते त्या याच्यामध्ये हाऊसेसमध्ये टाकायचे, अँड देअर वॉज अ डिफरंट क्वालिटी ऑफ ईच हाऊस. And I explained Zuili everything yesterday की why she should be in Hufflepuff. I'm again saying you to Zui की मी आताही म्हणणार नाही की तुला का बरं हफलपफमध्ये टाकते आहे मी. यू नो द रिझन बेटर. पण मला खरंच कालपासून खूपच हसायला येतं आहे की तू किती म्हणजे आपला पागलपणा अजूनही मेंटेन्ड आहे हॅरी पॉटरसाठी. आपण तेव्हा पण तितकेच बोलायचो इंटर्नशिपमध्ये, आणि आताही तितकेच बोलायचं. मला नाही माहिती श्वेताचं काय आहे, पण श्वेता कमीच बोलायची, आपण दोघीच जास्ती बोलायचं. पण मला तरी पण अजूनही वाटतं की आपला पागलपणा हा अनमॅच्ड आहे हॅरी पॉटरसाठी. अच्छा, एनिवेज स्टील लोकांना सांगायसाठी कालच्या कॉन्व्हर्सेशननंतर जुईलीला शेवटी मी स्लिदरीनमध्ये टाकलं, नॉट इन द ग्रिफिंडॉर. बट देन जुई अगेन स्टार्टेड की नाही मी स्लिदरीन पण नाही आहे. जुई, आय जस्ट वॉन्ट टू से की करेजसाठी कुठलाच तिथला हाऊस कमी नव्हता. द courage was there in Harry Potter, but the way of portraying the courage is different for each group. बस मला एवढंच म्हणायचं आहे. दुसरं म्हणजे ही सगळी गंमत झाली. आय एम रिअली म्हणजे प्राऊड ऑफ यू जुई, द वे यू शेप्ड युअर आय मीन PG करियर ऑल्सो. आणि विथ अ वंडरफुल करियर यू लेफ्ट एव्हरीथिंग aside just for the चाइल्ड टू बी ग्रोन अप इन अ प्रॉपर वे. म्हणजे एक आई म्हणजे तुला असं त्या क्षणी वाटलं, जे काही आपण इतक्या वर्षांनी भेटलं तेव्हाही तू सांगितलं होतं मला, आणि आय फेल्ट म्हणजे तुझे इमोशन्स की त्यावेळेला गौतमला खरंच तुझी खूप गरज होती, त्याला अजूनही तुझी गरज आहे, आणि यू लेफ्ट एव्हरीथिंग फॉर हिम. आणि दॅट इज नॉट अ म्हणजे स्मॉल थिंग. ती खूप मोठी गोष्ट आहे तुझ्यासारख्या मुलीला
हे करणं की म्हणजे जी इतकी ॲम्बिशियस होती आधीपासनं, जी इतकी वर्किंग होती, जिला आपल्या कामाशी इतकं प्रेम आहे. आय नो हाऊ यू वर वर्किंग इन द इंटर्नशिप पिरियड आणि इवन आफ्टर दॅट ऑल्सो तू सुपर स्पेशालिटीसुद्धा जॉईन केलं होतं आणि तुझा पागलपणा कामासाठी मला अगदी माहिती आहे आणि त्याच्यानंतर तू इतकं चांगलं हे करून तू निवडलंस की गौतमसाठी मी आई म्हणूनच राहीन आहे. दॅट इज रिअली कमेंडेबल. पण आय जस्ट वॉन्ट टू से जुई की ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि कोणीच करू नाही शकत. पण मला हे पण पूर्ण विश्वास आहे की जेव्हाही गौतम थोडा आपल्या पायावर उभं होईल आणि तेव्हा तू पुन्हा तुझं जे ड्रीम होतं बिईंग अ मेडिको ते तू म्हणजे त्याला तू फॉलो करावं आणि मलाच नाही तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला इवन फॅमिलीला पण आणि मोस्टली तुझ्या हजबंडला पण असेलच की तू कोणत्याही म्हणजे वयाच्या कुठल्याही वर्षी तू आपल्या करिअरला जॉईन केलं तरी तू एक सक्सेसफुल करिअरलाच बिल्ड करशील आहे म्हणून. आणि फॉर दिस आय एम रिअली रिअली प्राऊड ऑफ यू जुई. म्हणजे तुझ्यासारखी मैत्रीण जे काही म्हणजे मला मिळाली हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटायचं इंटर्नशिपच्या वेळेला की मीच फक्त बोलते आणि ह्या दोघी नुसते ऐकतच असतात, पण जुई पण बोलायची. बट आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ की जुईला चूप करणारी पण मी आहे की जुईपेक्षा जास्त पण कोणी बोलू शकतो. हां, तुझी स्पीड मी मॅच नाही करू शकत, दॅट इज फॉर शुअर. आणि अजून काय म्हणू, तू अशीच राहा आणि तू लवकर ये आणि तू येत राहा नागपूरला आणि जेव्हाही येशील तू भेटत राहा. आय विश की आपण एकदा तू, श्वेता आणि मी एक छानसं गेट टुगेदर प्लॅन करू आणि आपण पुन्हा त्या मेमरीज रिलीव्ह करू. सो जुई, यू आर ट्रू ग्रिफिंडॉर फॉर मी. ओके, फायनली. बट स्टील आय विल कीप यू इन हफलपफ. आता तू याच्यावर मला माहीत आहे की याच्यावर पण हे करशील आहे म्हणून, पण ॲज अ सॉर्टिंग हॅट असं जे तू मला समजते आहे 4 दिवसापासनं, तर सॉर्टिंग हॅटनी हॅरी पॉटरला दिलं होतं ना स्लिदरिनच्या ऐवजी ग्रिफिंडॉर, तर मग मी पण तुला देऊन देते ग्रिफिंडॉर. लव यू अ लॉट अँड आय एम रिअली रिअली विश की वन डे गौतम पण त्या पूर्ण हॅरी पॉटर सिरीजसाठी पागल होईल आहे आणि आरवी पण. म्हणजे मी आरवीचं आता 1-1 वर्ष मोजते आहे की कधी ती ते पूर्ण सिरीज पाहिलं आणि कधी मी तिला त्या सगळ्या मूव्हीज दाखवीन आहे. सो कीप शायनिंग जुई. तू जुई तुझ्या नावाप्रमाणेच असाच सुगंध दरवळत राहावा तुझ्या आयुष्यामध्ये, हीच माझी इच्छा आहे. बाय जुई.